नमस्कार मंडळी, वधूवर सूचक केंद्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. अजून सुद्धा भरपूर लोकांचे मला कॉल्स येतात की अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न कसं करायचं, आम्हाला थोडी माहिती सांगा. अनाथ आश्रमातील मुली कशा शोधायच्या, त्यांचे पत्ते कसे शोधायचे किंवा यांचा संपर्क कसा करायचा, यांचे काही संपर्क आहेत का? तसेच अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्यामागे काही नियम आणि अटी असतात का, आम्हाला याची माहिती सांगा. अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्यासाठी योग्य आणि कायदेशीर पद्धत कोणती आहे ही जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सुद्धा एका फसवणुकीला बळी पडू शकता. अजूनही फेसबुकद्वारे अनाथ आश्रमातील मुली मिळतील, आजच संपर्क करा, अशा भरपूर पोस्ट फ्रॉड लोक फेसबुकद्वारे पोस्ट करत असतात. मुलाबाळांचे लग्न होत नाहीये, वय वाढत चाललंय, या भीतीचा हे लोक फायदा घेतात. तसेच नोंदणीसाठी वेगळी फी, अनाथ आश्रमात प्रवेश फी, अनाथ आश्रम चालवणाऱ्या लोकांना पैसे द्यायचे आहेत, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी तुमच्याकडे पैसे मागतात. कुठून तरी लग्न होऊन जाऊ दे म्हणून तुम्ही त्या लोकांना पैसे सुद्धा देता आणि अशा फ्रॉड लोकांच्या फसवणुकीला बळी पडता. हे सर्व तुमच्यासोबत का झालं? कारण अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न कसे करायचे किंवा अनाथ आश्रमामध्ये मुलींसाठी नोंदणी कशी करायची याची योग्य पद्धत तुम्हाला माहित नसते. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा फसवणुकीला बळी पडू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण इतका डिटेल व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तसेच अनाथ आश्रमाचे काय नियम असतात, अटी असतात, तसेच ते लिगली प्रोसेस काय आहे, हे सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच कळवा. समाजामध्ये मुलींची संख्या कमी नाहीये, पण आजकालच्या मुलींचे शिक्षण उच्च झालेले आहे, तसेच त्यांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत, तसेच त्यांच्या आई वडिलांच्याही अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबातील तसेच कमी शिक्षित शेतकरी वर्गातील मुलांचे लग्न होणे आजकाल खूप मुश्किल झालेलं आहे. तसेच आपल्या जवळील अनाथ आश्रमांमध्ये कसा संपर्क साधायचा हेही तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. अनाथ आश्रमातील मुली कशा शोधायच्या किंवा अनाथ आश्रम कसे शोधायचे याची सोपी पद्धत काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोच. त्याआधी प्रत्येक अनाथ आश्रमातील लग्नाची प्रक्रिया वेगळी आहे याच्याबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे. तसेच प्रत्येक अनाथ आश्रमात लग्नासाठी वेगवेगळे नियम आणि अटी असतात. अनाथ आश्रमातील नियम आणि अटी जाणून घेण्यासाठी आपल्या संस्थेमार्फत 2-3 अनाथ आश्रमांमध्ये संपर्क करण्यात आला. जळगाव मध्ये भुसावळ या ठिकाणी एक अनाथ आश्रम आहे. त्या अनाथ आश्रमात असा नियम आहे, लग्नाआधी तुम्हाला त्या मुलीच्या नावावर प्रॉपर्टीचा 30 ते 50% हिस्सा करावा लागेल. तसेच कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा एक अनाथ आश्रम आहे. बाल संकुलनातील महिला आधारगृह या ठिकाणी सर्वप्रथम मुलगा निर्व्यसनी असला पाहिजे, कुटुंब सुशिक्षित पाहिजे, मुलगा पदवीधर पाहिजे, तसेच त्याचे स्वतःचे घर असले पाहिजे, नोकरी सरकारी किंवा खासगी असली तरीही चालेल, पगार ठीकठाक असला पाहिजे, इतर स्थावरमध्ये थोडीफार शेती असली पाहिजे. या अपेक्षेनुसार जे काही अर्ज त्यांच्या संस्थेमध्ये आलेले असतात ते सर्व बायोडाटे त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना दाखवले जातात. तसेच मुलींच्या सहमतीने मुलांची निवड केली जाते. त्यानंतरनं संबंधित मुलांना कळवले जाते. दोन्ही बाजूनी होकार आला त्यानंतरनं संस्थेचे अधिकारी तुमच्या घरी येतात. तुमचे घर, परिसर, जी सर्व मालमत्ता तुम्ही सांगितलेली आहे ती सगळी कोर्टाद्वारे चेक केली जाते. तसेच तुमची खासगीरित्या ही माहिती काढली जाते. त्यानंतर दोघांचीही आरोग्य तपासणी केली जाते. तसेच तुमच्या आई वडिलांचे सहमती पत्र सुद्धा घेतले जाते. ह्या सर्व गोष्टींनंतर संपूर्ण कागदपत्रे, विवाहाचा अहवाल महिला बाल कल्याण विभागाला पाठवला जातो. त्यानंतर यांच्या सर्व शंकांचे निराकरण झाल्यानंतर संस्थेमध्ये तुमचे थाटामाटात लग्न लावून दिले जाते. कोर्टाने काही मुलींना अनाथ आश्रमात पाठवलेलं असतं. त्या मुली कोर्ट कमिट असतात, म्हणजेच त्या मुली कोर्टाच्या नियमाच्या अधीन असतात. जर तुम्हालाही कोर्टाच्या अधीन म्हणजे सरकारी अनाथालयातील मुलींशी लग्न करायचं असेल तर कोर्टामार्फत एक अधिकारी तुमच्या घरी पाठवला जातो. तसेच तुमची सर्व चौकशी गुप्तपणे केली जाते. त्यानंतर तुमचा सर्व अहवाल कोर्टाला सादर केला जातो. तुम्ही निर्व्यसनी असाल, तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसेल, तसेच तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला त्या अनाथ मुलीसोबत लग्न करण्याची परवानगी कोर्टामार्फत दिली जाते. कारण ह्या ज्या मुली असतात ती कोर्टामार्फतच या अनाथ आश्रमात दाखल झालेल्या असतात. त्यामुळे त्यांचे हस्तांतरण कोर्टाच्या परवानगीशिवाय करता येत नाही. या सर्व प्रकारे तुमची पडताळणी केली जाते. या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही जर कॅपेबल असाल, त्याचप्रमाणे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल, पदवीधर असाल तरच तुम्ही तुमच्या जवळच्या अनाथ आश्रमामध्ये जाऊन संपूर्ण चौकशी करायची आहे. त्या ठिकाणी असलेल्या संस्था चालकांना तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन भेटायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तेथील लग्नायोग्य असणाऱ्या मुलींची संख्या सांगितली जाते. तसेच त्या ठिकाणी संस्थेचे काही अर्ज असतात ते तुम्हाला भरायचे असतात.
त्याचबरोबर तुमचा बायोडेटा तिथे अप्रूव्ह करायचा असतो. त्यानंतर तुमच्या अर्जाची शॉर्टिंग केली जाते. तसेच मुलींची पसंती तुमच्या अर्जाला आल्यानंतर तिथून पुढची प्रक्रिया चालू होते. तुमच्या जवळपासच्या अनाथ आश्रम शोधण्यासाठी तुम्ही गुगलचा वापर करू शकता. गुगलवरती जाऊन तुम्ही अनाथ आश्रम नियर बाय मी सर्च केल्यावर तुम्हाला तुमच्या जवळ असणारी सर्व अनाथ आश्रमातील पत्ते त्याचबरोबर त्यांचे संपर्क दिसून येतात. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही काही अनाथ आश्रमांचे संपर्क आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता. स्वतः चौकशी न करता कुठेही पैसे भरू नका. तसेच आपल्या विश्वसनीय संस्थेमध्ये आजच आपली नाव नोंदणी करू शकता. तसेच खात्रीशीर बायोडाटा मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका खात्रीशीर बायोडाटा सोबत. धन्यवाद.